दिवा असा घासल्यानंतर जो जीन ह्याच्यातून बाहेर पडेल त्याला मी इच्छा सांगणार त्या माझ्या पूर्ण करणार ना. हे वसारे हे असं काय जो जीन वेगळा आहे. एक मिनिट महाराज इकडे काय झालं? टाइम प्लीज. काय काय महाराज काय? मला आता कळलं हा अल्लाउद्दीनचा चिराग नाहीये, हा लुल्लाउद्दीनचा चिराग आहे. लुल्लाउद्दीनचा? हा. अरे पण अशी गोष्टच नाही वसाऱ्या. आहे महाराज आहे. लुल्लाउद्दीन आहे ना अल्लाउद्दीनच्या नंदेचा धीर आहे. हा त्याच्याकडे पण एक चिराग होता. तो घासला ना की त्याच्यातून जीन बाहेर यायचा, पण त्या जीनच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या. म्हणजे आपण गुलाम, तो मालक. अरे बापरे असं आहे? हा वसाऱ्या मला असं का वाटतं तू ही गोष्ट आताच तयार केली? महाराज तो चिडेल, तो सांगतो ते ऐका. ए बाला ए जिन तुझ्या काय इच्छा आहे ते मला कळलं तर मी पुऱ्या करीन ना. ऐक मग, हा. माझी पहिली इच्छा आहे. पहिली इच्छा? ही तुमची राणी आहे की नाही? राणी नको ना, राणी नको ना. तो तिकडे लपा छपायला जातो घेऊन तिला. मी नाही इकडे जाऊ. नको ना राणी वचाऱ्या. एकदाच मला ती कधीतरी चाय बनवून देते तेव्हा माझी सगळी कामं पुढची होतात ना. राणी नको ना. का ठेवला याला? आता ऐका, ही जी राणी हा. आहे आणि तो प्रधान, त्याला यो देश सांभाळायला द्यायचा. कारण माझी इच्छा काय आहे, या देशाचं, या तुमच्या राज्याची सुस्थिती निर्माण झाली पाहिजे. ते नको टेन्शन घेऊन मी ऐक रे. ती अवकात नाही तुमची. नमस्कार मंडळी. नैराश्याचे बंध तोडून मनोरंजनाचे सूत जुळवायला आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाचं महावस्त्र विणणाऱ्या आपल्या सगळ्या विणकरांचं, अर्थात आपल्या हास्यरथी महारथींचं. आणि स्वागत करूया या महावस्त्रावर विनोदाचा नाजूक कशिदा उमटवणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. कूल, टॅलेंटेड आणि गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाले आहेत म्हणजे वाघाचे पंजे या सिनेमातील तंत्रज्ञ आणि कलाकार. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी डॅशिंग अभिनेता सौरभ गोखले, यंग अँड टॅलेंटेड तमन्ना बांदेकर, हरहुन्नरी अभिनेता निखिल चव्हाण, अष्टपैलू अभिनेत्री प्राजक्ता हनमगर, या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि मराठी तारका दीपाली सय्यद. तुमचं खूप खूप स्वागत हास्य जत्रेत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या, सिनेमाबद्दल जाणून घ्यायचंय, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, मृणालताईंच्या मुली पुन्हा एकदा सज्ज झाल्यात नवीन पाहुण्याचं आदरातिथ्य करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पाहुणचार अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी नलकर. हे बघा बस स्टॉप आहे, बस स्टॉप तिकडे यायचं. दिसलात आहो तुम्ही. कुठे तुम्ही दिसलात हे. तर या राऊत सॉरी या ना या. कसा झाला प्रवास? प्रवास काय कसा झाला? मी चालत कसे आलात? तिकडे गाडी कुठे तुमची? अहो तो गॅस भरायला थांबलाय तिकडे. गॅस संपला त्या गाडीवाल्याचा. मला म्हणाला 1.5 तास तिकडे आता लाईन मध्ये लागणार. चालत इथे आलो एवढा. असं करतो तो नेहमी, माहितीये, नेहमीच कामचुकार माणूस आहे. असं करतो सगळ्या सेलिब्रिटीजना असा तंगवतो तो. मग नका ठेवू त्याला, काढून टाका. नाही, काढून नाही टाकू शकत. तेवढा स्वस्त दुसरा मिळत नाहीये ना. हॉटेलला जायचंय का? जायचंय ना. कसं जायचंय? जायचंय. जर असा फक्त प्रॉब्लेम असा आहे की ना थोडस इथे थांबावं लागणार आहे. ते हॉटेलवाल्यांचा फोन येतोय फक्त. तो आला की आपण लगेच इथून निघूया. तोपर्यंत ना मी माझ्या मुली नीलू शीलू कुठे आहात? येत आहेत त्या. मग आपण तिथे कुठे राहिलात? सॉरी मृणालताई, आम्हाला यायला उशीर झाला. तुम्ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी चाफा आणायला सांगितलेला ना. शोधत होतो म्हणून उशीर झाला. हा चाफा आहे?
हा चाफा नाही आहे काय? हिने सांगितलं चाफा आहे. मी कुठे म्हणाले? तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. म्हणाली. वा, छान. आता याच्यावरनं पाहुण्यांसमोर वाद घाला तुम्ही. तू म्हणाली हेच करत बसा. हा, मृणालताईंनी सांगितलेलं काही नीट करताच येत नाही आपल्याला. बघा काय केलंय त्यांनी. मी काय करायचं? कुठे कुठे लक्ष द्यायचं ना. नाही नाही ठीक आहे हो, एवढं काही हरकत नाही. आता फुलं ती फुलंच आहेत ना. काय सांगितलेलं? चाफा. हा चाफा काय, झेंडू काय, इट्स ओके. बघा किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा, वाकून बघशील. हा? किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा जरा, ऐकतोय, समजून घेतोय तुमच्या चूक. आता बघत बसणार आहात का? पुष्पवृष्टी करा. अरे पुष्पवृष्टी वगैरे आमची स्वागताची पद्धत आहे. अहो नको नको एवढं. अरे बाटली बाटली पडली आहे एक. बाटली लागली मला आता डोक्याला. बाटली सकट टाकाल का ग पोरींनो? बाटली पण टाकली तुम्ही. काय करताय? आता Sorry. फुलं टाका, फुलं. सॉरी मृणालताई, हे घ्या, स्वागत आहे तुमचं. अरे काय करताय? अहो अरे काय करताय तुम्ही? मुली वेडे आहात का जरा? पाणी पिता. थांब ग जरा. काय करताय त्या पोरी? पुष्पवृष्टी करतायत. पुष्पवृष्टी करा. तुम्हीच म्हणालात ना फुलं ती फुलं. अगं मग गटारातली फुलं टाकाल का? गटारातली फुलं टाकते. गेस्ट आहेत ना ते. सर सॉरी, गेस्ट आहेत ना. डुक्कर आहे का तो? ड्रुक करत एंट्री घेतली का त्यांनी? काय करताय तुम्ही? ते एक चांगल्या मनाचे आहेत. ते लावतील गटारातली फुलं अंगाला. पण तुम्हाला मृणालताई काय काय चाललंय? काय बोलताय तुम्ही? डुक्कर कशा म्हणतात तुम्हाला? मी म्हणताय डुक्कर, मला त्या नाही म्हणतायत. नाही, त्यांना कठोर शब्दात सांगितल्याशिवाय कळत नाही सर. मग त्यांना कठोर शब्दात सांगा ना. तुम्ही माझा कठोर शब्दात अपमान करताय. छे सॉरी, नाही तसं नाही हो. मी सॉरी त्यांना मृणालताई, आम्हाला करा माफ. आम्ही नाही देणार तुम्हाला ताप. आबाळाच्या कागदावर काळ्या ढगांची शाही. आम्ही उद्याच्या मृणालताई. हे काय होतं? अशा करतात या. अशा करतात, माती खातात आणि मग यांना माहितीये मृणालताईंची स्तुती करायची, मग मृणालताई विरघळणार. अशा करतात या. बास झालं, केलं माफ. पुढे पण जायचंय की नाही पण कार्यक्रम? हा गुड. ती कविता लिहिली आहे स्वागताची. हो मृणालताई, शाबास. रात्रभर जागून कविता लिहिली. मी पण जागली रात्रभर. तू सकाळी झोपते, तुला काय जातं रात्री जागायला? मी सकाळी झोपते, तू सकाळी पण झोपते, दुपारी पण झोपते, रात्री पण झोपते. झोपते तर झोपते, माझ्या घरी झोपते ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? मी पण माझ्या घरी झोपते, तुला काय प्रॉब्लेम? मग तू झोप ना. तू झोप. तू झोप. मी इथे 4 तास तू झोप हे ऐकायला आलोय का? नाही ना. सॉरी. त्या कविता काय सादर करणार करणार आहे? आहेत ना. मी त्यांना काय सांगितलं माहितीये का? तुमच्या नावाच्या प्रत्येक अक्षरापासून कवितेची ओळ सुरू झाली पाहिजे, असं मी त्यांना एक टास्क दिला होता. बापरे, करा. एवढं? हुशार आहेत पोरी माझ्या. बरोबर. बोला बोला. सादर करीत आहोत ओंकार राऊत. ओंकार. ओंडका तू हास्याच्या नदीतला. काय? ओंडका तू हास्याच्या नदीतला. तुमच्या ओंग मधला त्यांनी ओंडक्याला कळलं मला, ओंग. कळलं मला, त्याच्या कळलंय मला. का हसवतोस रे एवढा? रडू की हसू कळत नाही आम्हाला. राखण करतो घराची. ऊस त्याचा विनोदाचा. तबला वाजतो तबडक तबडक. तुझ्या बापाचा वाजतो तबला तबडक तबडक. हो, कसं बोलताय? कोणाचा तबला तबडक तबडक वाजतो? ऊस त्याचा विनोदाचा. ऊस
ऊस त्याचा विनोदाचा असं लिहिलंय त्या मुलीने. लहान आहे. तुमचा विनोद रसरशीत आहे ना उसासारखा अगं मूर्ख मुली, म्हणून असं वाक्य लिहिशील का? ऊस त्याचा विनोदाचा. राखण करतो घराची कोण आहे? रखवालदार आहे, मी कुत्रा आहे. राखण काय करतो घराची? अगं तसं तुमचा हास्य जत्रा कार्यक्रम लागतो ना, तर घरी असे जोक मारले की सगळे हसतात. मग हसल्यावर आवाज येतो. चोर आला की चोराला वाटतं घरात कोणतरी आहे, मग चोरी नाही होत, मग राखण होते. एवढं आहे? राखण करतो घराची, ह्याच्यात एवढा मतितार्थ दडलेला? विचार केलाय काय तिने. विचार केलाय? अवघड. अत्यंत म्हणजे ना अत्यंत नाहीये ही असं कविता नका मृणाल. बोलू. एक मिनिट, अवखळ आहेत हो, असं नका बोलू. हे अवखळ नाहीये. हो असं काय करता? अवखळ आहेत. आत्ता चुकतील तर त्या शिकतील की नाही? पण माझ्यावर का चुकतायत त्या? तुमच्यावर चुक द्यात ना त्या. आता माझ्यावर कशा कविता करतील? सेलिब्रिटी तर तुम्ही आहात, मी तर त्यांचीच ताई आहे. कोणीच एवढं चुकत नाही मृणाल. असं नाहीये. हे बघा, उद्या जर महाकाव्य लिहायचं असेल तर आज अशा छोट्या मोठ्या कवितांच्या ओळी नदीत सोडाव्या लागतात. वा मृणालताई, हिरव्या शेतात फिरतात गाई, आम्ही उद्याच्या मृणालताई. का का अशा मस्का मारतात, लगेच विरघळवून टाकतात. माहितीये मला, शहाण्या आहात बघ क्या तुम्ही. एक दिवस नाव काढणार आहेत माझं. नाव काढणार नाही, तुमची काढणार आहेत ते एक दिवस. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. तुम्ही असं बोलू नका सर, खरंच सांगते. मला तर असं वाटतं की मुळात आधी ना सगळेच दगड असतात सर. बघा. तो शिल्पकार जो असतो ना, तो त्याच्यातून पाटा वरवंटा घडवतो. आता कुठला शिल्पकार दगडातनं पाटा वरवंटा घडवतो? शिल्पकार मूर्त्या घडवतो मृणालताई. शिल्पकाराला कितीही जरी ब्लॉक आला ना, तरी तो पाटा वरवंटा नाही बनवणार. प्लीज मला भूक लागली हो मृणालताई, मला काहीतरी खायला द्या ना. काय आहे का नाश्त्याची वगैरे हो, सोय तरी आम्ही केली? वेलकम बॉक्स देतो एक, तो दिला नाही. Welcome वेलकम box बॉक्स दिला नकोय नाही मला. असं नाही, खरंच त्याच्यात छान छान खाणं स्नॅक्स असतं. द्या. हे घ्या, हे घ्या. हिच्या घरून आणलंय? हे घ्या काय? हे घ्या. नाही नाही, ती चेहरा प्रेमाने देते ती, तसाच आहे चेहरा. तुम्ही घ्या, खा. एक मिनिट, सॉरी, बंद करा ना. ते स्पॉन्सरसाठी फोटो काढायचा एक, तर काय आपण एक कुठला photo- स्पॉन्सर आहे? आहे एक. बर. एक फोटो काढा पटकन. हसा ना. तू एवढा सांगणार मला हसा ना? सर, तू सांगणार मला हसा ना? सर असं बोलू नका सर. सर तू पण हसून दाखव सरांना. हा ते बघा, मस्त. येणं बस आहे? एवढा काय भाव खाताय? जास्त हसा ना. हिला चुकून बनवलंय काय देवानी? सॉरी, नाही मी सांगू हिला? तुम्ही चिडू नका, तुम्हाला भूक लागली आहे फोटो कदाचित. काढायचा. फोटो काढा, ते बघा. हा झाला काय? काढला. आता सोडा आधी सारखं तोंड. गप्प बस. खा तुम्ही, तुम्हाला भूक लागली आहे, उगाच तुमची चिडचिड होते. गप्प बसा ना जरा, मी करते ना सगळं मॅनेज. ओ वास येतोय. हा. वास कसा येईल? ओ समोशाला वास येतोय. समोसा कसा असेल? सुरळीच्या वड्या आहेत हा. सुरळीची वडी आहे काही? समोसा आहे हा. पण मग समोसा तर कालच्या मेन्यू मध्ये होता. बुंदीचा लाडू आहे, दोन आहेत. बुंदी कालचा डबा दिला तुम्ही त्यांना? जिन्या खालून डब्बा उचलला ना. अगं, तो मंडपवाल्यांसाठी मागवलेला कालचा नाश्ता आहे की नाही, तोच द्याल का तुम्ही त्यांना? असा खराब झालेला समोसा देणार आहात का? अरे तो एक चांगल्या मनाचा माणूस आहे, तो खाईल खराब झाला. का खाईन हो? का खाईन मी? मीच सांगितलं ना आता तुम्हाला वास येतोय समोशाला म्हणून मीच खाईन. सॉरी. शून्य व्यवस्था आहे शून्य व्यवस्था आहे तुमची. शून्य. काही नाही, पाणी नाही विचारलंय, काही नाश्ता नाही, काही नाही, खायला नाही, प्यायला नाही. गाडी कुठे आहे? गाडी तिकडे आहे. हॉटेलची काय सोय? काही शून्य आहे. सॉरी मृणालताई, मी एवढा कधी चिडत नाही कोणावर, पण शून्य आहे. सांगा, द्या ना उत्तर आता, द्या. चिडले ना ते? प्रत्येक पाहुण्याला चिडवलंच पाहिजे ना. मृणालताईंनीच सगळं करायचं. या मुलींना काही कळत नाही. मृणालताई फक्त सांगतील तेवढंच काम करायचं, बाकी आपलं डोकं वापरायचं नाही. मृणालताई सगळीकडे जाणार. मृणालताईंनी हे पण करायचं, ते पण करायचं. मृणालताई सगळं करणार. कंटाळा आलाय मृणालताईला तुमचा. मृणालताईंना कंटाळा आलाय. आता तुम्ही हे पाहुणे आणि तो खराब झालेला समोसा काय करायचं ते करा. मी इथे कोणाला ओळखतच नाही. अगं कुठं बघताय? अरे बोला काहीतरी. बापरे. हॅलो,
अरे बोला ना काहीतरी. कशा बोलतील? कशा बोला. आता बोलणार नाहीत त्या काही. आता शिवलं तोंड त्यांचं. आता घाबरल्या ना. मुन्नीनी काय काय करायचं? कोण मुन्नी? मला लाडाने मुन्नी म्हणतात हो तुम्ही माणूस. मी का म्हणू? अहो, मी का मुन्नी? तुम्ही बसा. मी कोणालाच मुन्नी म्हणणार नाही. मुन्नी मला ठीक आहे नका म्हणू पण मुन्नीने किती करायचं? मुन्नी दमत नाही. मुन्नीनेच सगळं करायचं. यांना काही कळत नाही. अहो प्लीज रडू नका. अहो मला भूक लागली. पण कशाला ठेवलंय यांना? मदतीला ठेवलंय की नाही? मी यांना सगळं दिलं होतं की नाही लिहून? हा सगळं सांगितलेलं होतं की नाही तुम्हाला? हो, मृणालताई. चिठ्ठ्यांवर नंबर लिहून दिले होते. यांनी कसं यायचं, काय खायचं, कधी खायचं सगळं लिहून दिलं होतं की नाही? हो मृणालताई. मला नका सांगू. त्यांना सांगा. त्यांना नाही त्यांना वाटतंय मृणालताई मठ्ठ आहेत, मृणालताई शून्य आहेत. त्यांना सांगा. नाही तुम्ही नाही शून्य, आम्ही शून्य. तुम्ही एक आहात. आमच्या पुढे लागलात म्हणून आम्हाला किंमत आहे. आम्ही लोखंड आहोत मृणालताई, तुम्ही पॅरिस आहात. तुमच्या पॅरिसच्या स्पर्शामुळे आमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. पॅरिस. अगं झालं? रडवलत ना? असं करतात या. रडवलत ना? पॅरिस म्हटलीये ती तुम्हाला. पॅरिस. पॅरिस ऐकून कुठल्या डोळ्यात ना अश्रू आले तुमच्या मला सांगा. तुम्ही शब्द नका बघू, भावना बघा माझ्या. माझ्या मृणालताई माझ्या भावना बघा प्लीज. मला एक तर भूक लागली आहे. काही खायची सोय नाहीये. ती गाडी कुठे आहे? त्याची काही व्यवस्था होणार आहे का? पटकन गाडीचा फोन करा, गाडीवाल्याला फोन करा. होणार. तुम्ही चिडू नका अजिबात. गाडी कॅन्सल केली काल तुम्ही. इकडची पण गाडी कॅन्सल केली तुम्ही? नाही तो प्रॉब्लेम. सर एक मिनिट. मी नाही केली. काय? मी कधी केली? तुम्ही काल बोलले ना मोठ्या हॉटेलला कशाला न्यायचं. हॉलच्या वर हॉटेल आहे तिकडेच थांबवू यांना. जवळच कार्यक्रम पडेल. 3000 वाचतील संस्थेचे. असं म्हणालात तुम्ही मृणालताई? 3000 रुपये वाचतील संस्थेचे असं म्हणालात का तुम्ही? तसं याबद्दल नाही बोलले मी. त्यांना संस्था कशी चालवायची ते धडे देत होते. अरे माझ्या वेळी का धडे देताय पण? तुम्ही वेगळे दिवस घ्या ना, क्लासेस घ्या ना त्यांचे धडे घ्यायला. मी आलोय तेव्हा कसले धडे आहेत? आणि कुठलं हॉटेल कॅन्सल केलं तुम्ही? कॅन्सल ते फालतू होतं. 5 स्टार हॉटेल होतं. फालतू फाय काय ऐका तरी ना काय बोलताय. खरं तुम्हाला आत्ता जिथे सोय केली आहे ना ते खूप चांगलं आहे. बरं, एकदम घरगुती ठीक छान. आहे. 3 स्टार तरी आहे का? नाही लॉज आहे. 700 रुपये फक्त. 700 रुपयाच्या लॉजवर ठेवताय तुम्ही मला? ह्या पातळीवर आलाय मृणालताई. माझ्याकडे बघा. नाही 700 रुपयाच्या लॉजवर तुम्ही मला ठेवताय मृणालताई. एक मिनिट. तुम्ही पैशावर सगळं मोजू नका. पैशाचं काही नाहीये. कशावर मोजायचं मग मी? प्रेमाच्या माणसांचा आहे होतो लॉज. प्रेमाच्या माणसं आजकाल कुठे मिळतात प्रेमाची माणसं मला सांगा. ठीक आहे. ते मान्य करतो मी. हो, पण ठीक त्याचा आहे. अर्थ असा नाही की अहो. तुम्ही असं माझ्याशी वागा. खूप जुनी परंपरा आहे. त्यांचं खाली खानावळ पण आहे. खूप छान आहे. तुम्हाला तर मज्जाच येईल. आणि सगळ्यात फन फॅक्ट माहितीये का? तिथे ना त्याच्या बाथरूमला टॉयलेटला 4 दार आहेत. बाथरूम टॉयलेटला 4 दार? हा. कशी आहे 4 दार टॉयलेटला? सोपं आहे. 4 खोल्या आहेत आणि मध्ये कॉमन टॉयलेट आहे. सगळीकडनं दार आहेत अशी. आपण काय करायचं? आपण आत जायचं. आत गेल्यावर 4ही कड्या लावायच्या. तसंही थोड्याच वेळाचं काम असतं ना. पटकन उरकायचं आणि बाहेर निघून जायचं. आपल्या खोलीतनं कडी लावून घ्यायची. किती मज्जा. काय मजा आहे यात मृणालताई. चुकून विसरलो आतनं कडी लावायला आणि कोण घुसला आतमध्ये टॉयलेट करताना. किती महागात पडेल ते. असं सर्रास होतं. होतं पण मॅडम केळुसकर काय करतात माहितीये? गेस्टला आल्या आल्या सांगतात गाणं म्हणायचं टॉयलेटवर बसल्यावर. तुम्हाला येतं मला माहितीये. हास्य जत्रेत गाता तुम्ही. अंबाजाराम मृणालताई मला काही माहित नाही. मी माझी सोय करतो. मला काही करायचं नाहीये. ते उद्याचं प्लेनचं तिकीट आहे ना मला व्हॉट्सअप करा. चला. चांगला लॉज. कसलं प्लेनचं तिकीट? आम्ही नाही काढलं कुठलं तिकीट. तुम्ही नाही काढलं म्हणजे? काय बोलते ती? फुल्ल झालेली तिकीट. फुल्ल कशी झाली? फुल्ल 1 महिना आधी बोलणं झालंय आपलं. फुल्ल कशी झाली? ती मृणालताईंची बुद्धिमत्ता आहे. काढतो सांगायचं आणि काढायचीच नाही. मग फुल्ल झाल्यावर म्हणायचं फुल्ल झाली. काय बोलते ती? काय बोल? आणि हिचं काय म्हणजे हसते. असते ही?
सेलिब्रिटी लोक थांबत नाहीत ना, लगेच निघायची घाई करतात. आणि केळुसकर काका पण सकाळी 12 वाजले की बॅग्स बाहेर टाकून देतात. तुमच्या ट्रेनची तिकीट काढली आहेत? हे घ्या, 7:30ची ट्रेन आहे. 7चा कार्यक्रम आहे आणि 7:30ची परतीची तिकीट आहे माझी. कसं काय मी पोहोचणार आहे स्टेशनवर? मृणालताई म्हणाल्या 7ला कार्यक्रम चालू होईल, 7:10 पर्यंत 10 मिनिटं तुम्ही कॉमेडी कराल, 7:15 पर्यंत तुम्ही काय ते करून घ्याल, 7:30ची ट्रेन आहे म्हणून घाईघाईत निघाल, जेवणाचे पैसे वाचतील आपले. काय बोलते ही मुलगी? 10 मिनिटं मी कॉमेडी करीन, 7:15 पर्यंत काय ते करतील म्हणजे मी काय ते करणार आहे मी? तसं नाही आणि 15 मिनिटात मी धावत तिकडे ट्रेन पकडायची मृणालताई. मी तसं नव्हते बोल. मग काय म्हणाला होतात तुम्ही? काय म्हणाला काय होतात? मी हे असलं काही करणार नाहीये. शून्य व्यवस्था आहे हे लक्षात घ्या. मला नाही राहायचं. मला ह्या संस्थेचा तुमचा फालतू जो काही इव्हेंट आहे तो करायचा नाही. तुमची संस्था भिक्कार आहे हे लक्षात घ्या. असं नका करू सर. हे बघा, एकतर तुम्ही जाऊच शकत नाही इकडून आता. का नाही जाऊ? कोण अडवणार? हवा अडवणार आहे मला इथे? का नाही जाऊ शकत? हसू नका. बाळू विनोद काका, केला मी. बाळू काका नाही सोडणार. सॉरी. कोण बाळू काका? कोण आहे हा बाळू काका? असं नाही, रिस्पेक्टनी बोला. ते आपले स्पॉन्सर आहेत. आणि बाळू काका, तुम्ही सकाळी उद्या 7 वाजता त्यांच्या व्यायामशाळेत लंगोट घालून व्यायाम करणार अशा बोलीवर स्पॉन्सरशिप दिली आहे त्यांनी. ते डेंजर आहेत, ते मारतील तुम्ही नाही गेलात तर. मी उद्या लंगोट घालून व्यायामशाळेत व्यायाम करायचा आहे म्हणून. सर आधी सांगितलं असतं तर तुम्ही नाही म्हणाला. ऑफकोर्स मी नाही म्हणालो असतो. मी लंगोट घालून कुठेतरी मी हे घ्या, हे काय आहे? लंगोट आहे. तुझ्या बापाला घाल लंगोट घाल. सर सर असं नका करू दिसतंय मला. सर ऐका, हे बघा आता घाला तुम्हाला ना, हा? घाला ना, एवढा काय भाव खाताय? तू घाला ना. सर डोक्यात जाते ही मुलगी माझ्या. मी आधीच सांगतोय. सर चिडू नका तुम्ही. असं ऐका ना. खूप भाव खाताय तुम्ही, घाला ना. तू घाल गे. नीलू, शिलू थांब जरा. ऐका सर. कुठली? सर हे बघा, आता काहीच पर्यायच नाहीये, तुम्हाला थांबावंच मी लागणार. थांबणार बिमणार नाही. मी आधीच सांगतोय. बाळू काका नाही जाऊ देणार तुम्हाला. भेटतो बाळू काकांना. हरिभाऊ ऐका ना. हा ताई. थोडी मदत कराल का हो? हो. हा, यांना त्या केळुसकरांच्या लॉजवर घेऊन जा. हा, तिकडे त्यांना ठेवा. कुठली पण रूम द्या, कारण 4 रूम तसंही टॉयलेट मधनं कुठेही जाता येतं. हवी ती निवडा तुम्ही, काही टेन्शन नाही. आम्हाला खूप काम आहेत जरा, त्यामुळे आम्ही जातो. अरे पण- हरिभाऊ सांभाळून घ्या. हा हो, हो, हो. पण घाला उद्या. ठेवा. चला, सकाळी जायचंय. थँक्यू राऊत सर. अरे पण मला नाही साहेब बरं, चहा इथला घेणार का त्या केळुसकरकडचा घेणार? इथलाच घ्या. ती माणूस काय चहा पाजणार नाही, लय चेंगट आहे. वा 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 वा, आम्हाला हा मंदपणा करायला खूप मजा आली आहे. विचार हे आपल्या हास्य रसिकांना की त्यांनाही व्यवस्थापनाची हेळसांड बघताना किती मजा आली. सोनाली मॅम, ही हेळसांड बघताना आता बसवत नाहीये, त्यामुळे प्लीज मी येऊ तिकडे. खूप धमाल आली. कुठून सुरुवात करावी ते कळत नाहीये. म्हणजे तुमचं पारडं जड होतंय मुलींचं, तिन्ही मुलींचं, असं वाटेपर्यंत ओमकार काय म्हणजे तुझं कौतुक करू. म्हणजे एअरपोर्ट लुक घेऊन एखाद्यानी बस स्टॉपवर यावं. वा वा, म्हणजे आपलं ग्लॅमर आपण सोडायचं नाही बाबा. काय तुझ्या रिॲक्शन्स होत्या. मस्त मस्त ओंकार. Thank you. खूप मजा आणली तुम्ही. खूप दिवसांनी असं वेड्यासारखं हसायला आलं. फॅन्टॅस्टिक. सई, दिलखेचक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ही सिरीज आता ना मस्त सेट व्हायला लागली आणि तुम्ही दोघी त्याच्यात मुरत चाललात. तुमच्याकडून नजर हटत नव्हती शिवा. म्हणजे काय एक्सप्रेशन्स. या दोघींच्या हातून कधी आयुष्यात काही होईल असं वाटतच नाही. फार मजा आली.
मला आज रिअलाइज झालं माझ्या आईचं नाव मृणालिनी आहे आणि मला तिच्यासमोर एकदा असं वागायचंय. मला असं वाटतं मी थोबाडीतच खाईन डायरेक्ट. आणि मुन्नी आहा मुन्नी आहा मुन्नी मुन्नी मला खूप आनंद आहे. स्टोरीमध्ये मेन्शन्स येत आहेत की ईशा सिनेमाची हिरोईन आहे आणि ईशा हिरो आहे गुलकंदची. ईशा डे सगळ्यात भारी. हे वाचून ईशा आय कांट टेल यू मला किती समाधान आनंद आणि अभिमान वाटतो तुझा. खूप 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 मोठी हो आणि मोर पॉवर टू यू आणि अशाच छान छान अपॉर्च्युनिटीज तुला मिळत राहूत. मस्त करेक्ट अमाऊंट ऑफ मास, करेक्ट अमाऊंट ऑफ स्टाईल आणि करेक्ट अमाऊंट ऑफ इरिटेशन. मजा आली. थँक्यू. थँक्यू. मंडळी, लग्न म्हटलं की हसणंही आलं आणि रुसणंही आलं. बघूया या लग्नात कोण कोणावर रुसलंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेतल्या वरातीचं. बघ ना, का लवकर बघ ना. आम्हाला बघते ना जरा. मुलाचे मामा, मुलाचे मामा, जिथे कुठे असतील मुलाचे मामा, त्यांनी स्टेज जेव्हा संपर्क साधा मुलाचे मामा, मुहूर्त टाळतोय मुलाचे मामा. काय करतेस? जे ना बोलवतात लवकर मला तिकडे म्हणपात. शोध लवकर. मी हरवलाय. मी हरवलाय. मगाशी तिथे फवे खात बसला होता प्लेट भर, तेव्हा शोधायचा होता ना कोट. पोहे खात होतो म्हणजे काहीतरी बऱ्याच दिवसांनी टेस्टी खायला मिळेल म्हणून खात होतो. सांगावं नाही लागलं हे पोहे आहेत म्हणून. म्हणजे मी करते तेव्हा सांगावं लागतं. पोहे स्वतः ओरडतात या बाईला सांगा आम्ही पोहे आहेत म्हणून. मला सांगते लवकर कोट शोध माझा. आलो आलो. हे घ्या. हा, मग हे आधी द्यायचं ना. आधी काय येडी आहेस काय का तू? ब्लाऊज आहे तुझा. मामा मामा मामा, अरे मामा मामी, बघ ना काय जरा करताय काय बाबा. तुम्ही? मुहूर्त टळतोय तिकडे, माझ्या मागे उभं राहायला कोण नाही. मला कळतंय पण माझी कपड्यांची बॅग हरवली आहे. त्यात माझा इस्त्री केलेली पॅन्ट, माझा इस्त्री केलेला कोट, माझा इस्त्री केलेला शर्ट सगळं होतं. अरे वा. मला कोट सापडत नाही. मी येणार नाही तोपर्यंत. मामी तुला माहित नाही? अरे नाही ना साहेब. जावई बापू, ओ जावई बापू, काय झालं काय? चला मूर्त. काय झालं? अगं, गप बसतो तू जरा. मूर्त टळत चाललाय. मूर्त आहे, लग्न कधी लागणार? नाही लागेल. काय झालं? काय रुसलेत काय? नाही 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 नाही, रुसले नाहीयेत. ते जरा कोटची पिशवी मिळत नाही ना म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला, पण मॅनेज करतोय आम्ही. काय problem ऐका ना, मुहूर्त टळून चालला आहेत तसे घेऊन चाला ना त्यांना. आहे चांगलं दिसत आहेत ते. या सोडा वॉटरला गप राहायला सांगा. आत्या बस. नाही तर काय? हा असं चांगला दिसतोय मी. मामा तुम्ही आत्याचं एवढं मनावर घेऊ नका मामा. आत्या मामा मी सॉरी म्हणते आत्याच्या वतीनं, पण चला ना मामा, मुहूर्त टळतोय मामा. लवकर चला. मुहूर्तापेक्षा कोट महत्वाचा आहे का सांगा ना. म्हणजे महत्वाचाच आहे. कोट महत्वाचाच आहे. मी जर कोट ह्या लग्नात घातला नाही ना तर पुढच्या लग्नात नाही घालू शकणार. मला नाही येणार. मला कोट नाही मी येणार. ऐका ना, लवकर चला ना मुहूर्त. ओ तिकडे बघा ना, आजी कुठे? तिकडे बघा ना जरा. ऐका ना, ऐका. कोणाची तरी बॅगेत असेल तो शोधा का ना. मी शोधू का? तू मागव. तू मागव. बस तिकडं. काय सगळं इथे दिसतंय त्यांना. असेल कुठेतरी बघा, शोधा कुठेतरी. चावी आम्ही तुमच्याकडे दिलेली होती ना. आणि इथं काय कोणी चोरी करणारा माणूस नाही आहे. ते काय मला माहिती नाही. माझी बॅग सापडत नाहीये. अहो केवढा मस्त होता माहितीये. होय, हो. मोरपिशी कलरचा होता. इथपर्यंत शोल्डर बरोबर आलं. कधी मापाचा बसत नाही मला. तो कोट घातला ना, उन्हात उभा राहिलो ना, मोर पिसारा फिरवता असा वाटत होता. मोर असा, हो. माहिती नाही मला माहिती नाही. मला माझा कोट पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं बरं, ऐका मी काय म्हणतो. बघा काहीतरी होईल. अहो तालुक्याच्या ठिकाणी आपण हा मंगल कार्य बुक केलेला आहे. काहीतरी तोडगा निघेल, काळजी करू नका. मी बसतो. काय होईल? मला पाहिजे, मला माहिती नाही. हो थांबा. हो ऐका ना, इकडे माझ्याकडे बघून बोला ना. हो ऐका ना, माझ्याकडे बघून बोला. ज्याच्याकडे बघून मी बोलतोय तो बरं दिसत नाहीये. माझ्याकडे बघून बोला. मी करतो बरोबर. मी सगळं करतो. मंदार, ए मंदार, मंदार. हा घ्या दादा. मंदार. हा दादा. अरे देवा. एक काम कर. काय झालं दादा? न मंडपात कोणाच्या अंगावर कोट असेल, तो राजू असेल, बंडे असेल, त्याच्या अंगावरचा कोट काढ आणि पटकन घेऊन ये. कुणासाठी? ही अर्धी कुल्फी. माझा अपमान का मामाचा? अर्धी कुल्फी आहे मी. नाही मला अर्धी कुल्फी नव्हतं बोलायचं. मला बोलायचं होतं जोधपुरी की राजस्थानी. यार मी कशाला बोलतो? माझं ना नेहमी असंच होतं यार. तू पटकन कोट घेऊन ये. हा मी जातो, पण माझ्याकडून काय चूक झाली तर मला काय बोलायचं नाही. हा पहिलंच माझं नाव बदनाम आहे.
माझं ना लहानपणापासूनच प्रॉब्लेम आहे, माझं जिंदगीतच प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुम्हाला सांगतो ताई, तव्याला चिकटलेली चपाती खाऊन मोठा झालोय हो मी. तुझं आत्मचरित्र नंतर मी लिहतो. हा पटकन जा, पटकन कोट घेऊन जा, पटकन ये पटकन ये. मामा होतं. ऐका माझा कोट पाहिजे. मामा, मी काय म्हणतो, कोट येईल तेव्हा येईल. एक चांगलं शर्ट पॅन्ट घाला आणि चल ना, मुहूर्त टळतोय ना. मामी सांग ना. शर्ट पॅन्ट घालू, शर्ट पॅन्ट घालू. ओ, मुलीच्या मामाने कोणते कपडे घातले? कोट घातला. घेतला म्हणजे मुलीचा मामा कोट मध्ये आणि मी शर्ट पॅन्ट मध्ये. वा रे बाच्चा, वा वा वा. म्हणजे उद्या फोटोचा अल्बम बघताना काय बोलतील लोक, हा शर्ट पॅन्ट मधला गरीब कोण आहे, माझी नातवंड काय बोलतील. मामा तू आता ऐन टायमाला मांडवत उभा नाही राहिला असता नातवंड कुठून येतील? मला नाही, मला नाही. ऐका मामा इकडे बघून बोला, इकडे बघून. नाही काय होतं, हे जास्त करतायत. नाही तर काय, यांना ना कुठं न्यायची लायकी नाही, नुसती इज्जत काढत बसतात. अडेल माणूस, एवढा अडेलपणा बरं नाही ना. आता लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय. वाईट वाईट. या खारू ताईला गप्प करा, त्या बसीच हिला गप्प करा. सॉरी ताई, सॉरी काय सॉरी ताई, सॉरी. मामा रमेश, काय रमेश मुहूर्त टळतोय. रमेश सांग ना मामांना. अगं मी प्रयत्न करतोय पण बघतेस ना काय होतंय ते. तसं नाही, पण चुकीच्या मुहूर्तावर लग्न झालं आणि मी तुझ्या कुटुंबाचे हाल केले ना, मग मला नको सांगूस. थांब. हाल करणं न करणं हे मुहूर्तावर नाही, तुझ्या माइंडसेटवर डिपेंड आहे. तू विचार नको करू की मला यांचे हालच करायचे आहेत. चांगल्या पावलांनी घरात ये. थांब मामा मी काय म्हणतो, तू कोट वगैरेच्या भानगडीत आपण नको पडूया. आपल्याकडे ना व्हाईट लुंगी आहे, ती साऊथ इंडियन स्टाईल मध्ये नेस ना मस्तपैकी, आणि वरती असा पांढरा टिळा लाव, थलायवा टाईप मध्ये एंट्री मार ना. नीर चंगोडी मामा रंगोडी. चालेल. मामा म्हणजे लुंगीवर जाणार मामा. लाज वाटली पाहिजे देवा, असा भाचा देऊ. इकडे बघून बोला ना. जास्त करतायत. कशाला कोट घालायचाय, मरायला कोट घालायचाय. बाहेर केवढा उकड आहे, निस्ते इकडनं धारा लागल्यात घामाच्या. इथं मला वाटतंय बनियानावर फिरावं. काय म्हणते का? अरे कशाला घालायचं कोट, घाला ना लुंगी हवेची एकदम. अडेल माणूस आहे, पटकन जायचं मुहूर्त टळून चाल. बघते. दादा सापडला. माझा हवाय हा लाल कलरचा, मला माझा हवा. आला ना हो आता. मी नाही घालणार, आला ना हो. मी नाही घालणार, घे ना, आजचा दिवस लाल कर. घे ना, मी नाही घालणार, तुम्ही नक्की नाही घालणार? नाही घालणार, फायनल मध्ये नाही घालणार? नाही घालणार. उद्यापासून फ्लाइंग किस देते का बघा मग तुम्हाला. हे घाल रे. कुठून आणला था? अंदाज कुठला? दादा फक्त त्यांना 2 पर्यंत द्यावं लागेल. का? ड्युटी संपणार ना, कॅटरेज वाल्यांचा आहे. कॅटरिंग वाल्याचा कोट आणला. आता माझा अपमान झाला. मला आता नाही जायचं. मला नाही जायचं आता. मी नाही जाणार. लागला पाहिजे. मला नाही जाणार. कॅटरिंग वाल्याचा कोट आणला. अपमान आहे माझा, मला नाही यायचं. लग्न झाल्यावर झोप पाहिजे तेवढा, पण आता इथं नको. मी नाही येणार हा घालून. काय करतोय मामा? आला ना हो, चांगला आहे हो. तू एक काम कर, जा फक्त बघ, झाडा असं ना, झाडा माणूस त्याचा कोट काढणी घेऊन ये पटकन. हा झाडा. हा मी तुम्हाला नाही काय बोललो, ते तुम्हाला बोलले. आता ना नंतर सगळे मलाच बोलतील. तुम्हाला सांगतो ताई, तव्याला चिकटलेली नंतर आत्मचरित्र नंतर. काय बोलला आपण मला? झाडा. अरे लाज वाटते रे मामाला. झाडा अपमानवर अपमान चाललाय तुझा, तुला कळतंय का? सॉरी. झाडाला झाडा नाही बोलणार, मग काय बोलणार? काही नको पाया 1 किलो गोणीत 1 किलो गोणीत 10 किलो तांदूळ भरल्यासारखं वाटत. काही नको ना. नाही ते तिचं फ्यूट्यूब आहे ना तिचं, ते मध्ये मध्ये ते रील बनवते, कॉमेडी करत असते. नको ना, मग काल हळदीला कॉमेडी करायची होती ना, आता कुठे? काल जिभेला हळद लावून शांत बसली होती बाई. 1 मिनिट, काय बोललात तुम्ही? काय बोललात तुम्ही? बरोबर आहे. काय बोललात? बरोबर आहे. काय बोलले? आजीवेला 1 मिनिट, आम्हाला हे लग्न मोडलं. आम्हाला नाही, ज्या माणसांना बॅग सांभाळता येत नाही त्या माणसाबरोबर आमची मुलगी नाही पाठवायची. आम्हाला काय, आमचा पोरगा जड झालाय. आमच्या पोराला 25,000 पगार आहे. नको तुमची पोरगी आम्हाला. 1 मिनिट, आता काय झालं? मागे 1 मिनिट. बैठकीत 50,000 बोलला हा होता. ठरले होते, 50 ठरले. हा? मग खोटं सांगितलं. आपण बिपून येतो ना पगार 25,000. छोट्या घरात आम्हाला आमची मुलगी द्यायची नाही, आत्ते, नाही. माझी चेतना एवढीशी होती तेव्हापासून आई विना पोर तिला मी सांभाळलं, एवढीशी होती.
आम्ही या माझ्या भाच्याला आई बापा विना वाढवलंय, तुमच्या पोरीचं काय सांगताय? वाढवा वाढवा, तुम्ही वाढवा, आम्हाला नको तू. आम्हाला पण नकोय. घ्यायची तुमची पोरगी. चोरांच्या खानदानात माझी पोरगी द्यायचीच नाही. काय बोलतेस तू? चोरांचं खानदान. आमच्या नातेवाईक चोर वाटलं चोर तुम्हाला? आहे. ठीक आहे, नाही करायचं आम्हाला लग्न. नाही करायचं. लग्न मोडलं. अत्यंत माणूस. अगं तू तरी शांत. मला नाही. चल. नाही, अत्य थांब ना. ताई आपण लकोट सापडलं. नाही, आपल्याकडे एवढा झाड कोणच नाही आहे. मला झाड मला नाही बसायचं. ऐका ना, गाड्याला झाडा नाही बोलणार, काय पतला बोलणार. ताई बस झालं हो, किती हो तुमचं ऐकून घ्यायचं. काय बोलले मी? या खारुताईला झाडावर बांधा कुठेतरी. या गेंड्याला पाण्यात सोडा आधी. या म्हशीला गोट्यात बांधा. तुम्हाला घेऊन जाऊ का खवणी म्हणून नारळ किसायला? ऐकतं काय? खवणी कोणाला दिली? लग्न तर करत जा. कोट चोरला आमचा. खांडेकर हो, सगळं सामान घेऊन आलो, तुमची बॅग राहिली इथे. नशीब जाताना गाडी चेक केली ना, तर घेऊन गेलो तुम्ही. ठीक आहे तुमची बॅग. देवाला. म्हणजे आमच्याच गाडीत राहिली. आता आमच्याच गाडीत राहिली. कोणाचा आहे कोण? हे बघ, आपडला ना कोट. ते राहू शकतं. चोराचं खानदान कोणाला बोललास रे? ढोल्या. ढोल्या बोलली मला. ढोल्या बोलली. लग्न नाही करायचं. नाही करायचं लग्न. तिला सांगा, आता लग्न नाही करायचं. नाही करायचं लग्न. काय बोलली ढोल्या? अरे खवनी अरे आमचा हिशोब एवढूसा होता. अगं जागे पायात पड गे. नमाताई, तू जेव्हा जेव्हा ते दात लावतेस ना, आम्हाला खूप जास्त मजा येते. विचारूया आपल्या दर्दी हास्यरसिकांना, त्यांना हा वरपक्षातला गोंधळ कसा वाटलाय. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मी म्हणेन की ग्रेट टीम वर्क आणि खूप नॅचरल वाटलं सगळं. असं वाटलं की कुठेतरी एका लोकेशनमध्ये लग्नाच्या वरपक्षामध्ये घडतंय हे सगळं. तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक. वने, मी सांगेन की या उन्हाळ्यात द फिलिंग्ज आर म्युच्युअल. मलाही असं वाटतं खूपदा. आणि भावा, स्टेजचा वापर अप्रतिम केलास आणि क्रेझी परफॉर्मन्स होता. नमा, कंपेल करतेस तू. म्हणजे कंपेलिंग असतो तुझा प्रेझेन्स जेव्हा केव्हा तू स्टेजवरती येतेस. फार मजा आली. मँडी, स्पार्क, मस्त. चेतू, एकच काहीतरी वाक्य होतं, कडक वाक्य घेतलंस ते. मजा आली. ओव्हरऑल व्हेरी नाईस. वा. मंडळी, एका राजाला सापडलाय जादूचा दिवा. बघूया त्याच्या कोणत्या इच्छा पूर्ण होत आहेत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या विनोद वीरांचं. गडबड करू नका, आवाज करू नका. मी लपलो इकडे. अरे लपाछपीचा खेळ चाललाय ना, तुम्हाला कळत कसा नाही वचाऱ्यानो. मी इकडे लपलोय. तो वचारा परदान मला बोलला काय, तो स्वतःला मोठा शानस. तो मला बोलला, मी आणि राणी आम्ही आमच्यावर राज्य घेतो. आम्ही तुम्हाला 2 मिनिटं शोधून काढतो. 12 तास झाले मी इकडे लपलोय. ते मला शोधून टाकले नाही. मला सांगतात ऐक ना राजा, उच्चार. प्रधानजी थांबा ना. आले आले वचारून हलू, वाजू नका काय. गप्प बसा तुम्ही. सो काय राणी सरकार. हा, काय आहे? राणी सरकार, आज मला कळलं काय? लपाछुपी हा खेळ इतका रोमॅन्टिक आहे. प्रधानजी, तुम्ही पण ना नॉटी पांडा. पकडला तुम्हाला. मी जिंकलो. अरे शिव महाराजांनी पकडलं. अरे
काय महाराज तुम्ही सॉलिड आहात, ग्रेट आहात तुम्ही. क्या बात आहे महाराज. म्हणजे आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत शोधूच शकलो नाही. क्या बात. तुम्हाला शोधता शोधता आम्ही दोघं पार लोणावळ्यापर्यंत गेलो. अरे ये रे का तुम्ही इकडे लपलो. तुम्ही तिकडे एवढ्या लांब जायची गरजच नाही ना तुम्हाला म्हातारे. क्या बात आहे महाराज, सॉलिड आहात तुम्ही. बरं आता एक काम करूया. आता काय आम्ही तुम्हाला शोधू शकलो नाही, आता आपण राणी सरकारांवर राज्य देऊया. Yes, yes. मी त्यांना मदत करतो, तुम्ही पुन्हा लपा. कानफार फुरून म्हाताऱ्या, सारखं सारखं तुम्ही तिकडे लपायला जाता. बरं जाता तर जाता लोणावल्याला लपायला जाता तुम्हा सारे. बरं लपायला तिकडे जातात, माझं काय म्हणणं नाही, तुम्ही जा कुठं पण लपायला. पण येताना लोणावल्याची चिक्की तर म्हणे घेऊन यायची ना. मध्ये शेंगदाण्याची ती अशी बुक्का केली चिक्की जाम आवडते, पण आणतच नाही म्हातारे. पुढच्या वेळेला नक्की आणणार, तुम्ही अजिबात काय नक्की आण नक्की आण. चल नेहमी तुम्हाला फसवतेस ते काय नाही. हे बघ आता आपण राज्यात आलेलो आहे. बरोबर आहे राज्याची काय हलवा हलव चालली ती आपली चेक करूया. महाराज. हलवा हलव नाही, हाल हवाल. अरे हा वचारे ते काय आहे ते चेक करूया. कोण आहे रे तिकडे. बादप बा मुलायजा होशियार. महाराजांचा विजय असो. हा विजय असो. मी कधी लढाई केलीच नाही, मग माझा विजय झाला कधी. वा, 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 वा. हा हा वचारे, पण हे काय काय तू त्या बने सैनिकाचं काम तू कशाला करतोस वचाऱ्या. महाराज, बने सैनिक खासगी मोहिमेसाठी इंदोरला गेलेत. क्या बात है. किती दिवसांनी इंदोरची टूर त्याला भेटली फायनली. वा वा वा. मिनी जाम मला जाम आनंद झाला. वा वा वा. म्हणून महाराज आज मिस सैनिक आणि मिस सेनापती. हा तर ती कळलं. तू राणीच्या बाजूला कसं बसतोस बसाऱ्या. अक्कल बिकल आहे का तुला. राणीच्या बाजूला राजा बसतो ना बसाऱ्या. असं आहे? मग या तुम्ही बसा इकडे. या. अरे जिकडे राणी तिकडे राजा. राजा म्हणजे सारी सारी अरे तू इकडे कसं बसतात. अरे ते शिवाचं नाही ना, माझं आहे ना तू बसता. पण ही जागा सेनापतीला नको. अरे हा नाही, त्यांना बसायला पाहिजे. आता रे काय करायचं. तुम्ही एक काम कर, तुम्ही इकडे या, मी तिकडे बसतो. हे करूया. ओके कारण तीच हा हे बघा, हे चालेल. अरे हे कसं चालू बचाऱ्या. तुम्ही डायरेक्ट राणीच्या खांद्यावर कसं हात ठेवता. अरे तुम्ही कोण आहे, पडदा नाही ना तुम्ही. असं नाही ठेवायचं. आजपर्यंत मी त्यांच्या खांद्यावर कधी नाही ठेवला. मला त्यांनी कधी ठेवूच दिलं नाही. मला माहिती आहे त्यांना त्रास होतो. नाजूक आहे ना. आई माझी सॉरी. हा तर अरे वसाऱ्या कसं आला सांग. महाराज, आपल्या राज्यात जे खोदकाम चालू आहे त्या खोदकामात मला हा चिराग सापडला. अरे चिराग आणि आपल्या राज्यात. ओ अल्लाउद्दीनचा चिराग. हो. अल्लाउद्दीनचा चिराग तो आपल्याकडे कसा आणलाय वसाऱ्यानो. त्याचा त्याला परत करा. परत त्यांनी पोलीस कंप्लेंट केवढी लफडी होतील. त्याचा परत करा त्याला. चला. आई महाराज, अल्लाउद्दीनचा चिराग म्हणजे हा जादूचा दिवा आहे. हा घासला ना की याच्यातून जिन बाहेर येतो. येडाय वाचाऱ्यानं तुम्ही. जादूचा दिवा घासायचा नसतो, तो पेटवायचा असतो. नाही नाही महाराज, हा जादूचा दिवा आहे. हा घासला ना की याच्यातून जिन बाहेर येतो. येडाय वाचाऱ्यानं तुम्ही. जादूचा दिवा घासायचा नसतो, तो पेटवायचा असतो. नाही महाराज, अहो हा जादूचा चिराग आहे. म्हणजे हा घासला ना यातून चीन बाहेर येणार आणि तो तुम्हाला बोलणार हुकुम मेरे आका. मग तुम्ही मालक, तो गुलाम. तुमच्या 3 इच्छा तो पूर्ण करणार. वा वा, क्या बात आहे परधान्या. क्या बात आहे. मस्त तू मला गोष्ट सांगितली. आज मी घासणार आहे जासला. हा रेडी. हा हा सिमजा खुलखुल खुलखुल खुलखुल. सिमजा खुलखुल खुलखुल खुलखुल. महाराज, याला ते खुलजा सिमसिम आहे आणि ती गोष्ट वेगळी आहे. हा घासायला मंत्र नाही लागत, असाच घासा. असंच घासू. हा. अरे असंच कसं घासू वगैरे. काहीतरी बोलायला लागेल. महाराज आहे मी, असंच नाही घासणार. याच्या ह्याला काहीतरी बनवायला लागेल. हा महाराज घासतोय. तुम्हाला कुठे चटका बसतोय. महाराज हा बघा शपथ. वसाऱ्या हा जे नाही. अरे वसाऱ्या जनरली ह्याच्यातून येतो ना. म्हणजे आधी पहिला धूर येतो, मग असा निमुळता, मग जाड होतो ना. डायरेक्ट जाड कसा.
आलास तू तुला काय प्रॉब्लेम मी इमानाने येईन नाही तर रिक्षाने येईन आणि तो पूर्वीचा काळ होता ह्याच्यातनं यायचा माणूस. एक मिनिट हुकुम मेरा ऐको आका. सेनापती या वाचाऱ्याचं पाठांतर पण माझ्यासारखंच आहे. अरे हा माझ्या सिंहासनावर बसलाय वाचा. उठ उठ तू उठ. मी मालक आहे आता तू गुलाम आहेस. आता तू माझ्या 3 इच्छा पूर्ण करायच्या नाहीतर रंकाळ्याच्या पाण्यात येऊन मी बुडवीन तिथं. अरे वासो करा काहीतरी तू. रंकाळ्याच्या पाण्यात बुडवून मारेल बोलतोय ना रे तू. तुम्ही ऐका ना हिच्याला उगाच घासलंय इथे आतलं हे. घासलंय कोणी? मी घासले. तुम्ही आणि तुमचा गुलाम कायदा बघून घ्या. अरे पण कसं असतं माहिती ऍक्च्युली हे असं हा दिवाचा जो ह्याला काय बोलतात रे? चिराग चिराग हा, तो हा जो दिवा आहे ना दिवा जनरली असं असतं की हा दिवा असा घासल्यानंतर जो जीन ह्याच्यातून बाहेर पडेल त्याला मी इच्छा सांगणार त्या माझ्या पूर्ण करणार ना. हे वाचारे हे असं काय आहे? जो जिन वेगळा आहे. एक मिनिट महाराज इकडे या. काय झालं? टाइम प्लीज. काय महाराज मला आता कळलं हा अल्लाउद्दीनचा चिराग नाहीये हा लुल्लाउद्दीनचा चिराग आहे. लुल्लाउद्दीनचा? अरे पण अशी गोष्टच नाही वाचाऱ्या. आहे महाराज आहे. लुल्लाउद्दीन आहे ना अल्लाउद्दीनच्या नंदेचा धीर आहे. हा त्याच्याकडे पण एक चिराग होता. तो घासला ना की त्याच्यातून जीन बाहेर यायचा पण त्या जीनच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या म्हणजे आपण गुलाम तो मालक. बापरे असं आहे? हा वाचाऱ्या मला असं का वाटतं तू ही गोष्ट आताच तयार केली? महाराज तो चिडेल तो सांगतो ते ऐका. ए बाला ए जिन तुझ्या काय इच्छा आहे मला कळले तर मी पुऱ्या करीन ना. ऐक मग माझी पहिली इच्छा आहे. पहिली इच्छा ही तुमची राणी आहे की नाही? राणी नको राणी नको ना. तो तिकडे लपा छपायला जातो घेऊन तिला. मी इकडे जाऊ नको ना राणी वाचाऱ्या. एकदाच मला ती कधीतरी चाय बनवून देते तेव्हा माझी सगळी कामं पुढची होतात ना. राणी नको ना. का ठेवला याला? आता ऐका ही जी राणी आहे आणि तो प्रधान त्याला यो देश सांभाळायला द्यायचा. कारण माझी इच्छा काय आहे या देशाचं या तुमच्या राज्याची सुस्थिती निर्माण झाली पाहिजे. ते नको टेन्शन घेऊन मी ऐक रे. ती अवकात नाही तुमची. काय करत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्याच्या पुनर्बांधणीसाठी ही दोघं लंडनला जातील. आणि थँक्यू नाही मी पण येणार आहे तुमच्या. या हॉलिडे या. ही माझी पहिली इच्छा. बस बस एवढीच आहे इच्छा. एवढीच इच्छा. मी केवढे टेन्शन मध्ये आलो होतो. बोलतात काहीतरी बोलतो म्हणतात. काय टेन्शन घेऊ नको. तसं पण प्रधान आमच्या राणीची जाम भारी काळजी घेतो. ती तिकडे सुखात राहणार मला माहिती आहे. अजिबात नाही ही इच्छा पूर्ण करणार. टेन्शन घ्यायचं नाही. आता दुसरी इच्छा. ही सांगताना मलाच मजा यायला लागली. आता इथं माझ्या समोर एक फक्कड लावणी झाली पाहिजे. काही येरा झाला काय वाचा रे तू? ऍक्च्युली महाराजांच्या समोर लावणी सादर करायची असती. महाराज लोकांसमोर कशी लावणी सादर करणार? मला लावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. कानफार फोडून वाचाऱ्या. एक तर तू तुझं आयुष्य ह्या दिव्यात गेलंय. समोर दीपाली सय्यद बसले रे. तिच्याकडनं करून घ्यायचे तर माझ्याकडे तू करून घेते. ती एक नंबर नाचते रे. बरं गेला बाजार सई पण इकडे बसले. तिचं ते काय ते चाललं होतं ना. ती पण मस्त करते ना लावणी वाचाऱ्या. तुला माझे कशाला इकडे लावणी बघायची आहे? किंवा कोणी घासलाय? मी कोणी घासलाय? मी घासलाय. त्यांनी घासलाय की त्यांच्याकडनं करून घेईन मी. आता तू कर चल. महाराज करा 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 महाराज करा लवकर करा. ऑल द बेस्ट अरे महाराज. मला लावणीचं ल माहिती नाही. मी काय करू? नाचा महाराज. ए बा धडच नाही तुमचं पियानं त्यानंच लावली बाय. लई कसाची जमीन माझी तिला कशाला लावतच नाही. लई कसाची जमीन माझी तिला कशाला लावतच नाही. महाराज इकडे कशी वाटली?
जवळजवळ लावणीला उडवलं होतं तिकडे. जाम जाम भारी. वा वा वा. ए बाबा झाली ना काय लावून तुझी इच्छा? आता तिसरी इच्छा. तिसरी इच्छा काय? मला 1000 सुवर्ण मुद्रा पाहिजेत आत्ताच्या आत्ता, मग मी निघून जाईन. 1000. अरे वसाऱ्या, माझ्या तिजोरीत आता 4-5 पण मुद्रा नाहीत. 1000 कुठून आणू? मला पाहिजे म्हणजे पाहिजे, पाहिजे मला. अरे पण नाही असायचं कुठून ते वसाऱ्या? पाहिजे मला, काढ कुठलं तरी. महाराज तुमच्या सिंहासनाची तुम्ही 2-4 ठेवल्यात त्या द्या ना. पॅप्सी गोलासाठी ठेवल्यात मला. पॅप्सी गोल्यासाठी ठेवले मी. त्यातले काही मुद्रा काढून घेऊ. अरे, बरं झालं एवढे तरी एवढे, हरकत नाही. मी आता येतो, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. एक मारली ना मी ते घातलं कचल फाट. ए पण महाराज तो चालला, त्याचं घर द्या. हलू हलू घासू नको वासाऱ्या. बरं झालं आणलंच, भाड्यानं आणलं होतं. आता एक काम कर, चायनीच्या गाडीवर आहे मी आणि श्रम आहे, तिकडे ये लवकर. हा येतो येतो, फक्त एक काढून बसा चानीच्या गाडीवर, नाही तर पोलला कोणतरी उभा करेल तुला. पम्या हा पम्या बोला तुला. हा तुझं त्याचं जाम भारी गट्टी दिसते वसाऱ्या. हा. बर पम्या सेनापतीराव मला माहितच नाही वसाऱ्या. नाही नाही महाराज, काय झालंय, तो जीन आहे ना, तो आम्हाला सगळ्यांना मागच्या जन्मातल्या नावाने हाक मारतो. आणि याचं कसं आहे, हा प्रत्येक जन्मात आणि प्रत्येक स्किट मध्ये पम्याच असतो. अच्छा असं आहे काय? हा आय माय सॉरी. ए वसरून तुम्ही का थांबला इथं? अरे तुम्हाला परमिशन दिले ना, तुम्ही लंडनला जा. गेल्या गेल्या म्हणा पहिला फोटो तिकडे पाठवा तुमचा. लगेच गेल्या गेल्या मीटिंगला बसू नका वासाऱ्यानो. फोटो पाठवलाय. हा महाराज, निघतो हा महाराज. काय महाराज? लवकर काय राणी सरकार? ऑलिव्हिया. म्हणा टेन्शन नाही, प्रधान बरोबर असल्यावर म्हणा अजिबात टेन्शन नाही. ए भाला महाराज आता हे कोण नाही, हा. सगळे गेलेत. बरोबर. आता आपण लपाछपी खेळूया काय? माझा चालेल सगळ्यात आवडताच गेम आहे. चालेल चालेल. तू एक काम कर, बाहेर जा. हा. बाहेरून तू मला सांग मी कुठं लपलो ते. हा चालेल. महाराज तुम्हाला क्यूट या शब्दाचा अर्थ माहितीये? म्हणजे ऐकलंय, अर्थ नाही माहिती. क्यूट या शब्दाचा अर्थ आहे महाराज अरुण कदम. येतो हा. वा 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 वा. महाराज अरुण कदम असतात तेव्हा तेव्हा आम्हाला फार मज्जा येते. बघूया आपल्या हास्य रसिकांना किती मज्जा आली येते. सोनाली मॅम. फारच क्यूट असं स्किट होतं हे. अरुण, हे स्किट तुझं होतं. हा लपलेला राजा, क्यूट राजा, ज्याला बुक्का केलेली चिक्की हवी होती, तो आम्हाला खूप आवडला. फार छान. आणि खूप दिवसांनी ना आता रे काय करायचं हे वाक्य मी ऐकलं, तर मला फार छान वाटलं ऐकताना. ते तुझं होतं का आलं होतं? आलं होत. पण ते आलेलं वाक्य खूप मस्त वाटलं, कारण असं एका काळात नेलंस तू त्या वाक्यानी. फार छान. प्रमोद, तुझं काम मी पहिल्यांदा पाहिलं. फारच छान काम. तुझं स्वागत आहे हास्य जत्राच्या मंचावर. मज्जा आली. थँक्यू थँक्यू. मंडळी, हास्याचं हे विणकाम असंच चालू राहील, पण वेळ झाली आहे निरोपाची. त्यामुळे आपण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.